सेपरेट चॅप्टर आहे 8255 PPI पेरिफेरल प्रोग्रामेबल इंटरफेस 8255 या PPI IC बद्दल एक सेपरेट चॅप्टर आहे. आणि हा इथला एक चॅप्टर म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये एक टॉपिक आहे. ठीक आहे. त्यासाठी काही स्पेसिफिक पॉईंट जेवढे आपल्या सिलेबस पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फक्त तेवढेच करायचे, बाकी सर्व करत बसायची गरज नाहीये. आलं लक्षात? आता बघा इकडे, आता ही 8255 PPI ची एक्झॅक्टली काय आहे काल मी तुम्हाला सांगितलं होतं. लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसर मध्ये इकडे लक्षात घ्या, मायक्रोप्रोसेसर इज having only the processing capability, right? All the peripheral devices are connected externally, like the devices may be external memory or it may be external IO devices. It may be external IO devices. Okay. Now see, now these are IO devices means the input output devices. Okay, or you can say peripheral devices. You cannot directly connect these IO devices to the microprocessor. You need some port IC. काही आता तुम्ही बघा, मी काल सांगितलं होतं तुम्हाला उदाहरण, आपल्याला जेव्हा कीबोर्ड, प्रिंटर किंवा दुसरे कुठलेही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस जेव्हा आपल्या पीसीला कनेक्ट करायचे असतात, डायरेक्टली आपण प्रोसेसरला कनेक्ट करत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण जर आपला कॉम्प्युटरचा जर पीसी बघितला तर त्याच्यामध्ये फक्त ही अशा प्रकारे स्क्वेअर शेप मध्ये तो जो फॅन असतो तिथे, तर त्या फॅनच्या मध्ये जास्त असतो फक्त तेवढाच एक प्रोसेसर असतो. आणि आपण जे बघतो तो पूर्ण मदरबोर्ड असतो. मेन जी सिस्टम असते त्या सिस्टम मध्ये पूर्ण काय असतो, मदरबोर्ड असतो. आणि ह्या मदरबोर्डवर वेगवेगळे मॉड्यूल्स असतात. म्हणजे एक सप्लाय मॉड्यूल असतो, त्यानंतर काही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करण्यासाठी काही IC किंवा चिप्स असतात, तसंच मेमरी वगैरे कनेक्ट करण्यासाठी काही चिप्स वगैरे असतात, किंवा जे इंटरनेट वगैरे जे आहे म्हणजे ग्राफिक्स कार्ड वगैरे अशा पण काही IC असतात, रॅम रॉम वगैरे असते एक्सटर्नल. त्यानंतर कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी, इंटरनेट वगैरे इस्टॅब्लिश करण्यासाठी त्याच्यासाठी वेगळे काही IC वगैरे असतात. तर असा हा पूर्ण मदरबोर्ड तयार झालेला असतो. मदरबोर्ड मध्ये मेन प्रोसेसर जो असतो, जर तुम्ही कधी बघितला असेल तर CPU ओपन करून, तर फक्त तो असा एक स्क्वेअर शेप मध्ये असतो, छोट्या साईजचा असतो तो फक्त. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला जर इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट करायचे असतील तर आपण काय करतो, जनरली आपण म्हणतो ते पोर्टला कनेक्ट कर. आणि जनरली आपण आता जे कॉमनली पोर्ट यूज करतो तो USB पोर्ट असतो, तो टाईप E USB पोर्ट. आपण ते टाईप E USB पोर्टच्या थ्रू काय करत असतो, आपण कीबोर्ड, माऊस, प्रिंटर वगैरे काय करत असतो, पीसीला कनेक्ट करत असतो. आता हे डायरेक्टली प्रोसेसरला कनेक्ट करत नाही आपण काय करतो, इथे एक इनपुट आउटपुट म्हणजे पोर्ट चिप असते, ही काय असते, एक पोर्ट चिप असते. तर त्या पोर्ट चिपच्या इनपुट आउटपुट पिन्सला आपण तो प्रिंटर, तो कीबोर्ड वगैरे आपण काय करत असतो, कनेक्ट करत असतो. ठीक आहे. म्हणजे हे एक्सटर्नल IO डिव्हाइसेस आणि मायक्रोप्रोसेसर ह्या दोघांच्या मध्ये काय आहे, पोर्ट चिप असते. आणि त्यापैकीच एक आपल्या सिलेबस मध्ये आहे 8255 PPI. दिस इज अ जनरल पर्पज IC. ओके, म्हणजे ह्या IC मध्ये आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आपण कनेक्ट करू शकतो. तर ह्या IC बद्दल आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. राईट. आता इकडे बघा, 8255 इज अ जनरल पर्पज प्रोग्रामेबल इनपुट आउटपुट डिव्हाइस दॅट कॅन हँडल पॅरलल डेटा ट्रान्समिशन. ठीक आहे, पॅरलल डेटा ट्रान्समिशन ह्याचा अर्थ काय आहे तुम्हाला आठवत असेल बघा, मी सांगितलं होतं की मायक्रोप्रोसेसर मध्ये सेपरेट 8 बीट असतात. पॅरलल मध्ये काय असतं, प्रत्येक बीट ट्रान्सफर होण्यासाठी सेपरेट लाईन आहे. पॅरलल मध्ये तर लक्षात येतं ना, म्हणजे एका पिनवर एकच बीट असेल, एक तर 0 असेल किंवा 1 असेल, 0 1 वगैरे अशा 8 पिन्स आहेत. ते पॅरलल डेटा ट्रान्समिशनचं एक्झाम्पल झालं. आणि सिरियल कम्युनिकेशन मध्ये एका वेळेला एकच बीट ट्रान्सफर होत असतो, तर तिथे फक्त एक पिन असते त्याच्यामध्ये सिरियल कम्युनिकेशन मध्ये. तर याच्यामध्ये मायक्रोप्रोसेसर मध्ये दोन्ही सपोर्ट करतो, सिरियल आणि पॅरलल कम्युनिकेशनला. 8255 जी IC आहे तर त्या IC मध्ये सेपरेट 8 डेटा पिन्स आहेत. कशासाठी, दिस डेटा पिन्स इस्टॅब्लिश दिस सेपरेट 8 बीट कॅन ड्यू टू दिस 8 डिफरंट डेटा बस द 8255 IC can the transfer data through parallel data transmission mode. Okay. See, it is a general purpose IC. It has 3 ports. हे बघा, ह्याच्यामध्ये काही पॉइंट्स मी इथं कव्हर करतोय. याच्यामध्ये 3 पोर्ट्स आहेत, पोर्ट A, पोर्ट B आणि पोर्ट C. प्रत्येकाची साईज आहे 8 बीट. त्यामध्ये पण हा पोर्ट A, पोर्ट B यांना आपण हा फक्त 8 बीट डेटा ट्रान्समिट करू शकतात. आणि हा जो पोर्ट C आहे, या पोर्ट सी मात्र आणखी 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे, पोर्ट सी अप्पर अँड पोर्ट सी लोअर. म्हणजे ह्या प्रत्येक पोर्ट सी अप्पर आणि पोर्ट सी लोअर ची साईज काय असेल, 4 बीट 4 बीट. आलं लक्षात. टोटल किती पोर्ट्स आहेत, 3. पोर्ट A,
पोर्ट बी आणि पोर्ट सी. आलं लक्षात? पोर्ट ए आणि पोर्ट बी हे फक्त आणि फक्त 8 बिट डेटा ट्रान्सफर करू शकतात पॅरलल डेटा ट्रान्समिशनच्या मोडने. आणि पोर्ट सी मध्ये मात्र 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, पोर्ट सी अप्पर आणि पोर्ट सी लोअर. प्रत्येकाची साईज किती आहे? 4 बिट. हे काही पॉईंट्स आहेत, लक्षात ठेवा. प्रोग्रामिंग मध्ये वगैरे घेण्याचे, याची प्रोग्रामिंग सुद्धा बघायची आपल्याला, बेसिक काही प्रोग्राम्स आहेत. देर आर 2 ऑपरेटिंग मोड्स in which 8255 can operate. These are bit set reset mode, BSR. BSR चा लॉन्ग फॉर्म काय आहे? Bit set reset mode. And another is the input output mode. हे IO मोड इथे दिलेला आहे का? Another is the input output mode. आता लक्षात घ्या, आपण टोटल किती पोर्ट्स आहेत यामध्ये? 3. तर BSR जो मोड आहे, BSR मोड मध्ये फक्त आणि फक्त पोर्ट सी यूज केला जातो. We can use only port C in bit set reset mode. In input output mode, we can use all the 3 ports. काय पॉइंट सांगितलं मी? There are 2 operating modes. One is bit set reset, that is BSR. Another one is input output mode. When 8255 is configured in bit set reset mode, only port C can be used. Right? And in IO mode, all the 3 ports, port A, port B and port C can be configured. Okay, as a input output port. Okay, we will see in detail. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी 3 टाइप्स आहेत, मोड 0, मोड 1, मोड 2 वगैरे. आता बघा इकडे, हा जो IO मोड आहे, ह्या IO मोड मध्ये आणखी 3 टाइप्स येतात, मोड 0, मोड 1 आणि मोड 2. मोड 0 is the simple input output mode. Mode 1 is input output with some handshake signals. I will tell you the meaning of those handshake signals. Okay. And in mode 2 is nothing but the bidirectional IO data transfer. That supports the bidirectional IO data transfer. Okay. याच्यामधून काय काय पॉइंट्स आपण डिस्कस केले, इथं रिवाइज करूया बोर्डवर, कारण भरपूर काय आहे याच्यामध्ये. हे जर बेसिक थेरी समजली तर पुढे प्रोग्रामिंग वगैरे समजेल. काय काय पॉइंट्स बघितले आपण 8255 बद्दल? 8255 TPI जसे रिवाइज करूया क्विकली. हाऊ मेनी पोर्ट्स आर देअर? 3 पोर्ट्स. ठीक है, पोर्ट ए, पोर्ट बी एंड पोर्ट सी. पोर्ट ए याची साईज आहे 8 बिट. पोर्ट बी साईज आहे 8 बिट. आणि तिसरा जो आहे पोर्ट सी, याला मात्र 2 पार्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये. पोर्ट सी अप्पर, पोर्ट सी अप्पर याची साईज आहे 4 बिट. आणि दुसरा आहे पोर्ट सी लोअर, याची साईज आहे 4 बिट. ठीक आहे, हे पॉइंट्स लक्षात ठेवा, हे पॉइंट्स. त्यानंतर दुसरा पॉइंट काय बघितला आपण? देर आर 2 ऑपरेटिंग मोड्स. कोणकोणते ऑपरेटिंग मोड्स आहेत? एक आहे BSR. BSR चा लॉन्ग फॉर्म काय आहे? बीट सेट रिसेट मोड. त्यानंतर दुसरा आहे इनपुट आउटपुट मोड. दुसरा आहे इनपुट आउटपुट मोड. ही थिअरी आहे. ठीक आहे, महत्वाचे पॉईंट फक्त मी हायलाइट करतोय. प्रोग्रामिंग मध्ये वगैरे डिटेल मध्ये बघायचे आपल्याला, आणि हे सगळी थिअरी तिथे यूज होणार आहे आपल्याला. सध्या फक्त हे पॉईंट लक्षात ठेवायचे. बीट सेट रिसेट मध्ये कोणता पोर्ट यूज केला जातो? ओनली पोर्ट सी. ओनली पोर्ट सी. म्हणजे ह्या पोर्ट सीचे जे इंडिव्हिज्युअल बिट्स आहेत फक्त त्यांना आपण सेट किंवा रिसेट करू शकतो, म्हणजे 1 किंवा 0 करू शकतो. तर तोच मोड आहे तो BSR मोड. त्यानंतर इनपुट आउटपुट मोड आहे. यामध्ये कोणते पोर्ट्स यूज करू शकतो? ऑल द 3 पोर्ट्स. ऑल द 3 पोर्ट्स कॅन बी कॉन्फिगर्ड ॲज इनपुट ऑर आउटपुट. कॅन बी configured as input or output. Input or output. ओके. त्यानंतर आणखी कोणता पॉईंट बघितला आपण यामध्ये? याच्यामध्ये पुन्हा 3 टाइप्स येतात. ठीक आहे, याच्यामध्ये पुन्हा 3 टाइप्स येतात. कोणकोणते? मोड 0 हे ऑपरेटिंग मोड्स आहेत. आणि थेरी एक्झाम मध्ये विचारतात बघा, एक्सप्लेन all the 3 operating modes of 8255 किंवा एक्सप्लेन द ऑपरेटिंग मोड्स ऑफ 8255 म्हणलं तर हे दोन्ही करावं लागतील, BSR आणि IO मोड. त्यामध्ये हे सुद्धा मोड 0, त्यानंतर मोड 1 आणि लास्ट वन मोड 2. आता लक्षात घ्या, मी काही पॉईंट सांगतो याच्यामध्ये.
मोड 0 मध्ये लक्षात घ्या काय काय पॉईंट सांगतोय. मोड 0 मध्ये ओके हे लिहून घ्या, नंतर बघू आपण. ह्याचे फक्त नाव लिहून देतो, नंतर डिटेलमध्ये बघू आपण. याला काय म्हणतात, सिंपल इनपुट आउटपुट मोड. बरोबर आहे. ठीक आहे, तेच सांगा मला, तिथं जे दिलं ते सांगा, नंतर मी डिटेलमध्ये काही पॉईंट कव्हर करेल. सिंपल इनपुट आउटपुट मोड. हा कोणता आहे, आयओ मोड विथ हँडशेक सिग्नल. आयओ मोड विथ हँडशेक सिग्नल, आणि तो बाय डायरेक्शनल आहे. हँडशेक सिग्नल, हे हँडशेक सिग्नल म्हणजे काय असतं तेही सांगतो. ठीक आहे. आणि नंतर आहे मोड 2. मोड 2 इज बाय डायरेक्शनल इनपुट आउटपुट ट्रान्सफर, डेटा ट्रान्सफर. क्विकली लिहून घ्या, ते पॉईंट सर्व लागणार आहेत आपल्याला, लवकर लिहून घ्या. त्याच्यामध्ये पुन्हा कंट्रोल वर्ड रजिस्टर आहे. ते कंट्रोल वर्ड रजिस्टरने 825 PPIC ला कॉन्फिगर करतो आपण. आणि फीचर्स मध्ये हे पॉईंट लिहिले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. झालं का, लक्षात घ्या. प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला आहे आयसी, ज्याचे प्रॅक्टिकल सुद्धा करायचे आहेत. ऑपरेटिंग मोड बेसिकली दोन आहेत. एक आहे बीएसआर, बीट सेट रिसेट मोड, आणि दुसरा आहे इनपुट आउटपुट मोड. इनपुट आउटपुट मोड मध्ये पुन्हा 3 कोणकोणते, मोड 0, मोड 1 आणि मोड 2. बीएसआर मोड आहे. कोणता पोर्ट यूज करू शकतो आपण, फक्त आणि फक्त ओनली पोर्ट सी. ओके. त्या पोर्ट सी चे इंडिव्हिज्युअल बिट्स सेट किंवा रिसेट करण्यासाठी हे ऑपरेटिंग मोड्स आहेत. आता लक्षात घ्या, यामध्ये आहे मोड 0, मोड 1 आणि मोड 2. आता नीट लक्षात द्या, मी काय काय पॉईंट सांगतोय लक्षात घ्या इकडे. मोड 0 मध्ये आपण तिन्ही पोर्ट्सला, पोर्ट ए, पोर्ट बी, म्हणजे हा 8 बिट पोर्ट आहे, बरोबर आहे, हा 8 बिट पोर्ट आहे. याचा अर्थ काय लक्षात घ्या, मोड 0 मध्ये ह्या पोर्ट ए च्या ज्या 8 पिन्स आहेत, त्या 8ही पिन्सला आपण ऍज अ इनपुट किंवा ऍज अ आउटपुट पोर्ट कॉन्फिगर करू शकतो. म्हणजे इथं आपण इनपुट डिव्हाइस किंवा आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. कधी, मोड 0 मध्ये जर कॉन्फिगर केला असेल 8255 ला, तर त्यासोबत पोर्ट बी याच्या या 8 पिन्सला सुद्धा आपण इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइस कनेक्ट करू शकतो. म्हणजे वी कॅन कॉन्फिगर दिस ऍज अ इनपुट और आउटपुट डिव्हाइस. अँड in port C we have port C upper, four bit size of port C upper is 4 bit, and port C lower size of this is 4 bit. लक्षात घ्या, हा एक सिंपल इनपुट आउटपुट मोड आहे. याचा अर्थ काय, पोर्ट सी, पोर्ट ए, पोर्ट बी दोघांनाही ऍज अ इनपुट आउटपुट पोर्ट आपण सेपरेटली कॉन्फिगर करू शकतो. तसंच हा जो पोर्ट सी आहे, पोर्ट सी मध्ये पोर्ट सी अप्पर आणि पोर्ट सी लोअर ह्या दोघांना ऍज अ सेपरेट 4 बिट इनपुट आउटपुट पोर्ट म्हणून कॉन्फिगर करू शकतो. दॅट्स वाय इट इज नेम्ड ॲज सिंपल आयओ मोड. समजलं, त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, सिंपल आयओ मोड. म्हणजे याच्यामध्ये कुठलेही हँडशेकिंग सिग्नल नसतात किंवा याच्यामध्ये कुठलीही इंटरप्ट कॅपेबिलिटी नसते या मोडमध्ये. सिंपल आयओ मोड. ओके. मोड 0, सिंपल आयओ मोड. आलं लक्षात. We can use all the 3 ports to configure as input output port. Port A, port B can be configured separately as 2 8-bit ports. Port C upper and port C lower can be configured as separate input output ports, 4-bit input output ports. Okay. आता आहे मोड 0. मोड 0 काय म्हटलेलं आहे, yes, mode 1 is input output mode with handshake signal.
विथ हँडशेक सिग्नल. आता लक्षात घ्या हँडशेक सिग्नल म्हणजे काय असतात. आता इकडे लक्षात घ्या मायक्रो प्रोसेसर आणि हा आयओ डिव्हाइस ह्या दोघांमध्ये कम्युनिकेशन नेटवर्क इस्टॅब्लिश होत आहे. डेटा ट्रान्सफर होतोय. ह्या पीपीआय आयसीच्या थ्रू आपण मायक्रो प्रोसेसर आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेसला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे या दोघांमध्ये डेटा ट्रान्सफर होणार आहे. लक्षात येत आहे. Okay, that means there is a communication network that has been established between microprocessor and IO device. In order to ensure that the data transmission has been completed, म्हणजे प्रकारे डेटा जेव्हा लक्षात घ्या जेव्हा डाटा ट्रान्सफर इनिशिएट होतो ना हा हँडशेक सिग्नल कधी शेअर करतात लक्षात घ्या जेव्हा कम्युनिकेशन नेटवर्क इस्टॅब्लिश झालेला आहे आणि जेव्हा डेटा ट्रान्सफर इनिशिएट झालेला आहे त्यावेळेस मायक्रोप्रोसेसर काय करतो एक प्री डिफाईन्ड सिग्नल काय करतो सेंड करतो आयओ डिव्हाइसेसला. ठीक आहे. म्हणजे हे काय करतो आणि आयओ डिव्हाइस सुद्धा काय करतो एक एक्नॉलेजमेंट देतो मायक्रो प्रोसेसरला. म्हणजे एक प्रकारे काय होतं याच्यामध्ये हँडशेकिंग सिग्नल शेअर होतात. एक्सचेंज होत आहे. एक्सचेंज कशाचं होतं डेटाचं एक्सचेंज तर ते नंतर होणार आहे. पहिल्यांदा काय होतं काही प्री डिटरमाइंड सिग्नलचं एक्सचेंज होत आहे आणि हे प्री डिटरमाइंड सिग्नल कशाचे असतात इन ऑर्डर टू इन्शुअर दॅट द कनेक्शन हॅज बीन इस्टॅब्लिश्ड और द डेटा ट्रान्सफर हॅज बीन डन. दीज आर कॉल्ड एज दी हँडशेक सिग्नल. हँडशेक करतात म्हणजे काय होतं जनरली बघा हँडशेक कधी करतात जेव्हा एखादी डील झाली आहे म्हणजे काहीतरी एक्सचेंज झालेलं आहे बरोबर आहे ना. एखादी सर्व्हिसची वगैरे जर काही एक्सचेंज झाले तर त्यावेळेस काय करतात त्यांनी हँडशेक करतात. तसंच इथं सुद्धा आहे. कम्युनिकेशन नेटवर्क इस्टॅब्लिश झाल्यानंतर आणि डेटा ट्रान्सफर इनिशिएट झाल्याच्या नंतर ह्या दोन्ही डिव्हाइसेसमध्ये काही प्री डिटरमाइंड सिग्नल असतात. डेटा नाही प्री डिटरमाइंड सिग्नल असतात जे की इन्शुअर करतात या कम्युनिकेशन नेटवर्कला. ठीक आहे. ते इस्टॅब्लिश झालेलं आहे इन्शुअर करतात तर ते काही प्रीडिटरमाइंड सिग्नल एक्सचेंज होतात म्हणजे ते कोणते असतात हँडशेक सिग्नल असतात. आलं लक्षात. आता लक्षात घ्या मोड 1 मध्ये आपण पोर्ट ए ला पोर्ट एची साईज किती आहे 8 बीट. पोर्ट ए ला ऍज अ इनपुट किंवा आउटपुट आपण याला कॉन्फिगर करू शकतो. त्याला आपण कॉन्फिगर करू शकतो ऍज अ इनपुट किंवा आउटपुट 8 बीट पोर्ट. आणि याच्यासोबत जे हँडशेकिंग सिग्नल असतात ते कोणते असतात पोर्ट सी अप्परचे. पोर्ट सी अप्पर. These 4 bits are used as a handshake signal. Port A is configured as input or output. 4 bits of port C upper are used as a handshake signal. Okay? Similarly, we can configure 8 bits of port B as input or output port and we can use lower 4 bits of port C lower in order to share the handshake signals. ठीक आहे. हे हँडशेक सिग्नल साठी आहे. हँडशेक सिग्नल साठी तसंच हा हँडशेक सिग्नल समजते. मोड 0 मोड 1 कळालं. इनपुट आउटपुट मोड विथ हँडशेक सिग्नल आणि याच्यामध्ये इंटरप्ट कॅपेबिलिटी असते कारण याच्यामध्ये हे हँडशेक सिग्नल्स आहेत म्हणून इंटरप्ट कॅपेबिलिटी असते याच्यामध्ये. ठीक आहे. आणि थर्ड वन लास्ट वन कोणता आहे मोड 2. दिस इज बाय डायरेक्शनल आयओ मोड. ओके आयओ मोड किंवा आयओ डेटा ट्रान्सफर मोड. यामध्ये लक्षात घ्या शेअर वी कॅन यूज ओनली port A as a bidirectional port. We can use only port A, 8 bits of port A as bidirectional port. यामध्ये पण हँडशेक सिग्नल असतात पण ते काही फक्त 5 बिट्स यूज केले जातात. PC 3 पासून PC 7 पर्यंत हे फक्त 5 बिट्सला आपण ऍज अ हँडशेक सिग्नल म्हणून यूज करू शकतो यामध्ये. ठीक आहे. लिहून घ्या हे महत्वाचं आहे. लवकर लिहून घ्या. ऍक्च्युली याच्यामध्ये 2 ग्रुप्स तयार होतात इथे. बघा इकडे हा एक ग्रुप झाला इथे. आलं लक्षात. हा एक ग्रुप झाला. हा कंट्रोल ग्रुप ए आहे आणि हा खाली जो दिसतोय तो कंट्रोल ग्रुप बी आहे. आता पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल. हा कंट्रोल ग्रुप ए येतो आणि हा कंट्रोल ग्रुप बी येतो. लक्ष द्या आता इकडे हे महत्वाचे काही पॉइंट्स आहेत.
ही पिन डायग्राम आहे 8255 PPIC ची. टोटल किती पिन्स आहेत? In total there are 40 pins. It is a 40 pin IC. Okay. See, PA0 to PA3, then PA4 to PA7. How many bits are there? 8 bits. So these are the individual bits of port A. In total there are 8 bits. Similarly, for port B, PB0 to PB2, PB3 to PB7. These are the separate 8 bits for port B. Right? 8255 PPI-IC supports parallel data transfer. That's why we have separate 8 pins for data transfer. हे data transfer pins आहे, data pins आहेत ह्या D0 to D7. इथे फक्त इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट होणार. लक्षात येते का? पोर्ट ए, पोर्ट बी आणि पोर्ट सी ला फक्त इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्ट होणार. इथे मात्र डेटा ट्रान्सफर ऍक्च्युअली या पिनच्या थ्रू कंडक्ट होतो. ठीक आहे, पुढे बघा आणखी. सिमिलरली फॉर पोर्ट सी, PC0 to PC3, this is the lower port C lower, PC0 to PC3. बरोबर आहे. 4 बीट झाले का? 0 1 2 3. हे 4 बीट कशाचे आहेत? PCL, PC लोअरचे आहेत. आणि PC अप्परचे म्हणजे 4 5 6 आणि 7. हे इथे 4 5 6 आणि 7. these are the bits of port C upper. त्यानंतर आता या आयसी ला ऑपरेट होण्यासाठी सप्लाय किती लागतो? +5 व्होल्ट DC सप्लाय. ओके, so this ground pin supply is connected through VCC and this ground pin. Right? Next. आता पुढे आता राहिले कोणते सिग्नल्स बघा. ते A0 आणि A1 राहिलं. These are the address pins. A0 and A1 are the address pins. आता हे ऍड्रेस पिनचं काम काय? टोटल पोर्ट्स किती आहेत? 3. कोणता पोर्ट सिलेक्ट करायचा? हे पोर्ट सिलेक्शन पिन्स आहेत. A0 आणि A1 म्हणजे याची व्हॅल्यू 0 0 असेल तर पोर्ट 0 सिलेक्ट होणार. 0 1 असेल तर पोर्ट B. ठीक आहे, आणि 1 0 असेल तर पोर्ट C. हे अशा प्रकारे म्हणजे हे पोर्ट सिलेक्शन पिन्स आहेत. या आलं लक्षात? A0 and A1 are the port selection pins. These are used to select the individual port, either port 1, port B or port C. Okay. Now, त्यानंतर आता हे डेटा ट्रान्सफर साठी डेटा ट्रान्सफर म्हणजे काय असतं? रीड आणि राईट ऑपरेशन. बरोबर आहे. त्यासाठी ही RD बार आणि WR बार हे रीड आणि राईट ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी पिन्स आहेत, कंट्रोल पिन्स आहेत. आणि CS काय असेल? चिप सिलेक्ट. चिप सिलेक्ट कशासाठी असते? in order to enable activate in order to activate or deactivate the 8255 IC. म्हणजे हे IC ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा डिऍक्टिव्हेट करण्यासाठी. आता हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी कोणता सिग्नल द्यावा लागेल? आता हे CS ला मायक्रोप्रोसेसर कंट्रोल करतो. आलं लक्षात? ओके, when the input is 0 at CS bar, then this 8255 IC is enabled. ओके, नेक्स्ट. रिसेट एक पिन आहे. म्हणजे हे जे पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट बी आहेत हे सर्वांना आपण ऍज अ इनपुट आउटपुट पोर्ट वगैरे कॉन्फिगर केलं होतं. जेव्हा हा रिसेट ऍक्टिव्हेट होतो म्हणजे ह्या प्रत्येकामध्ये बाय डिफॉल्ट 0 0 0 व्हॅल्यू लोड होते. दॅट मीन्स बाय डिफॉल्ट ऑल दी पोर्ट्स आर कॉन्फिगर्ड ॲज आउटपुट पोर्ट्स. लक्षात येते? या पोर्ट याच्यामध्ये जर 0 व्हॅल्यू असेल तर ते आउटपुट पोर्ट्स म्हणून कॉन्फिगर होत असतात. हे रिसेट आहे म्हणजे हे रिसेट करण्यासाठी. अलग लक्षात? जेव्हा आपण त्यांना सेट केलं होतं जे काही मोडमध्ये कॉन्फिगर झालं ते रिसेट करण्यासाठी आहे. आलं लक्षात? हे सर्व समजल्या? टोटल 40 पिन्स आहेत. हे एक्सप्लेनेशन जे दिलं ते एक्सप्लेनेशन आहे. ते A0 ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. A0 A1 these are the control the selection pins of control status word. आता हे कंट्रोल स्टेटस वर्ड हे नेक्स्ट लेक्चर मध्ये घेतो ऑफ 3 पोर्ट्स. ओके, आता बघा इथे हे टेबल दिलेलं आहे. A0 आणि A1 यांची व्हॅल्यू आणि पुढे बघा पोर्ट कोणता सिलेक्ट होतो ते दिलेलं आहे. 0 0 असेल तर पोर्ट A, 0 1 असेल तर पोर्ट B, 1 0 असेल तर पोर्ट C. हे पोर्ट सिलेक्शन पिन्स आहेत. ठीक आहे. आणि हे रीड राईट कंट्रोल करण्यासाठी हे सांगायची आवश्यकता आहे का? RD बार 0 असेल तर कोणतं ऑपरेशन आहे? रीड. लक्षात येतं ना?
आणि WR बार जर 0 असेल तर ऑपरेशन कोणता असतो, राईट ऑपरेशन. तेच दिलेले, फक्त त्यांनी तो टेबल एक्सचेंज केलाय दोन्ही केसेससाठी. नेक्स्ट लेक्चर मध्ये ही ब्लॉक डायग्राम आहे, ही ब्लॉक डायग्राम डिस्कस करू आपण आणि यावरचे काही प्रोग्राम वगैरे बघू. हे प्रत्येक मोड आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ओके, ब्लॉक डायग्राम आज होईल आपली ब्लॉक डायग्राम, काय अडचण नाही. बघा इकडे ब्लॉक डायग्राम मध्ये काय काय दिसतं बघा. सर्व पिन्स दिसतात का, टोटल 40 पिन्स आहेत का बघा. सर्व 40 पिन्स आहेत का इथे बघा, लक्ष द्या इकडे सर्वांनी. PA0 to PA7 these are the 8 bits or pins of port A, right. त्यानंतर पोर्ट बी मध्ये बघा इथे PB0 to PB7 these are the 8 pins of पोर्ट बी. हे सेपरेट केलेले आपण म्हटलो ना की पोर्ट सी जो आहे हे पोर्ट सी अप्पर, इथे बघा 4 बिट पोर्ट सी अप्पर आणि ते आहे पोर्ट सी लोअर. दोन सेपरेट पोर्ट्स मध्ये तो कॉन्फिगर केलेला असतो. हे त्याचे पिन्स आहेत. लोअरच्या पिन्स कोणत्या आहेत, PC0 to PC3 आणि पोर्ट सी अप्परच्या पिन्स कोणत्या आहेत, PC4 to PC7. हे झाले पिन्स. या साईडचं काही राहिलं नाही. आता इकडे बघा, हेच पॉवर सप्लाय +5 व्होल्ट VCC, राईट. डेटा ट्रान्सफर, डेटा बफर मध्ये ह्या डेटा पिन्स कनेक्ट केले असतील D0 to D7 आणि हे रीड राईट कंट्रोल लॉजिक जे आहे इथे ह्या पिन्स असतील. हे ऍड्रेस सिलेक्शन पिन्स, रिसेट पिन, त्यानंतर WR आणि RD बार, A0 आणि A7. A0 आणि A7 कोणत्या पिन्स आहेत, पोर्ट सिलेक्शन पिन्स आहेत त्या. ठीक आहे, आता इकडे लक्षात. हे ब्लॉक डायग्राम फार इंटरेस्टिंग आहे. थेरी एक्झाम झाली तर थेरी एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारतील ब्लॉक डायग्राम. बघा आपण काय सांगितलं होतं इथे बघा, हे बोर्डकडे मी दिलं होतं. बोर्डकडे काय म्हणलं होतं, मोड 1 मध्ये आता इथे 2 कंट्रोल ग्रुप फॉर्म होतात, बरोबर आहे. मोड 1 मध्ये आपण काय करतो, पोर्ट ए सोबत पोर्ट सी अप्परला ऍज अ हँडशेक सिग्नल साठी युज करतो, बरोबर आहे. तसंच पोर्ट बी ला जेव्हा आपण ऍज अ इनपुट आउटपुट पोर्ट कॉन्फिगर केलेले त्यावेळेस पोर्ट सी लोअरचे जे 4 बिट्स आहेत त्यांना आपण हँडशेक सिग्नल साठी युज करतो. त्यामुळे इथे 2 ग्रुप तयार झालेले आहेत. तर तेच ग्रुप तुम्हाला इथे दिसतात का बघा. हा ग्रुप कंट्रोल ए बघा, याची पिन कुठे गेलेली आहे, पोर्ट ए ला आणि त्यानंतर पोर्ट सी अप्परला, ते हँडशेक सिग्नल साठी. सो दिस विल फॉर्म ए कंट्रोल ग्रुप ए. हा कंट्रोल ग्रुप ए झाला, आलं लक्षात. त्यानंतर कंट्रोल ग्रुप बी मध्ये बघा कुठे गेलेली आहे ही पिन, कुठे कनेक्ट केलेली आहे, पोर्ट बी ला आणि पोर्ट सी लोअरला, आलं लक्षात. ह्या याला आपण ऍज इनपुट आउटपुट पोर्ट कॉन्फिगर केलं तर याला हँडशेक सिग्नल साठी कॉन्फिगर करतो आपण. ठीक आहे, सिंपल आहे डायग्राम. बाकी ही डेटा बस ही तर बायडायरेक्शनल तुम्हाला ड्रॉ करावी लागेल, आलं लक्षात. हे फक्त कंट्रोल सिग्नल्स कसे हे होतात, ट्रान्सफर होतात, त्यासाठी युनिडायरेक्शनल एरो तुम्हाला इथे दाखवावं लागेल आणि रीड राईट ऑपरेशन कंट्रोल करतो. ओके, आता लक्षात घ्या. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला हा बिट सेट रिसेट मोड आणि इनपुट आउटपुट मोड डिटेल मध्ये बघायचे आणि यावरचे काही प्रोग्राम सुद्धा. हा महत्वाचा आहे. कंट्रोल वर्ड रजिस्टर एक्झाम मध्ये विचारतात, ड्रॉ अँड एक्सप्लेन द कंट्रोल वर्ड रजिस्टर ऑफ 8255. मग ह्या कंट्रोल आता लक्षात घ्या. आपण बघितलं BSR आणि IO मोड दोन आहेत ऑपरेटिंग मोड. कोणत्या मोड मध्ये कॉन्फिगर करायचं आणि समजा मोड 0 मध्ये केलं तर पोर्ट ईला ऍज अ इनपुट मोड कॉन्फिगर करायचं काय, आउटपुट कॉन्फिगर करायचं, ते सगळं डिसाईड कशावरून होतं, एका सिंगल रजिस्टर वरून. हा एकच असा रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये एक सुटेबल 0-1 अशी व्हॅल्यू लोड करून आपण काय करू शकतो, की ऑपरेटिंग मोड डिसाईड करू शकतो, आपण कॉन्फिगर करू शकतो. आणि त्यासोबत इंडिव्हिज्युअल पोर्ट ए पोर्ट बी ला आपण ऍज अ इनपुट किंवा आउटपुट पोर्ट आपण सिलेक्ट करू शकतो त्यामध्ये, आलं लक्षात. तर आपल्याला हे CWR रजिस्टर बघायचं नेक्स्ट लेक्चर मध्ये आणि हे इनपुट आउटपुट पोर्ट डिटेल मध्ये बघायचे आहेत आणि हे त्यावरचे काही सिंपल प्रोग्राम्स आहेत. हे झाल्यानंतर हा टॉपिक सुद्धा संपवतो आपला.